त्या दिवशी या स्पर्धेला प्रारंभ झाला. दुसऱ्या वर्षी आपण परनाळीच्या मैदानामध्ये या सुंदर स्पर्धेचं नियोजन केलं होतं आणि यंदाचं तिसरं वर्ष पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनच्या बेबेशा प्रांगणामध्ये आपण हा प्लॅटफॉर्म आपल्या सर्व कामगार बंधूंसाठी उपलब्ध करून दिलाय. आणि आमचं भाग्य या ठिकाणी आहे की यंदाच्या तिसऱ्या वर्षामध्ये आपल्या विभागातील ज्येष्ठ नेते मान्य श्री दीपकजी राऊत साहेब राज्य संपर्क प्रमुख सरांचं शुभागमन झालंय. शिवसेना माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रीय अध्यक्ष हिंद केसरी श्रमिक सेना. खरोखर सर आपल्या या तिसऱ्या पर्वामध्ये आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतोय. आम्ही आदरणीय उमेशजी जगताप साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ज्येष्ठ नेते मान्य श्री दीपकजी राऊत साहेब यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आपण बघताय ज्येष्ठ नेते मान्य श्री दीपकजी राऊत साहेबांचा शुभ सन्मान जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं करूया. या ठिकाणी वेलकम, मायेची शॉल, स्नेहाचं पुष्पगुच्छ आणि त्यानंतर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह. कामगार चषक आणि एक सुंदर असा सोहळा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्या सन्मानाचा स्वीकार करताना आपण बघतायत ज्येष्ठ नेते मान्य श्री दीपकजी राऊत साहेब या सन्मानाचा स्वीकार करताना कामगार चषक आणि आपल्या अतिथी कक्षामध्ये त्यांचा शुभ सन्मान झालाय. आणि आपण बघतायत माननीय मंजुश्री गायकवाड मॅम याही उपलब्ध झालेले आहेत. तसेच आम्ही आदरणीय राणे सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे वेलकम करूया. आपण त्या सन्मानाचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. आदरणीय अजितजी राणे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती करतोय. माननीय मंजुश्री गायकवाड मॅम या सन्मानाचा स्वीकार करताना आपण बघतोय. तदनंतर आदरणीय मुकेशजी पाटील साहेब तालुका संघटक डहाणू यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतोय. कल्पेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया सन्मान. त्या सन्मानाचा स्वीकार आदरणीय मुकेश सर करताना आपण बघतायत. तालुका संघटक डहाणू सर्व आपल्या जीवनातील एक चांगला वेळ या स्पर्धेच्या माध्यमातून देत आहेत आणि आमच्या या स्पर्धेला खऱ्या अर्थाने चार चांद लावत आहेत. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. आपण वळूया मॅच कडे. तदनंतर आपण मुख्य मंचावरती पुनश्च एकदा येऊ. टॉस जिंकला, प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतलंय परंतु इथे बॅटिंग खूप चांगली झाली. स्कोर आमच्यापर्यंत पोहोचतोय. 12 धावा झालेले आहेत. 3 चेंडू आणि 12 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर क्रितेश करत आहेत. समोरून जर आपण बघितलं तर विस्फोटक नॉक खेळली जाते. फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. सेमीफायनलचा मॅच आहे. आमच्या मान्यवरांच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो एकंदरीत या स्पर्धेमध्ये 32 संघांनी सहभाग नोंदवला होता आणि त्याच्यामधला हा सेकंड सेमीफायनलचा मॅच आहे. कोल्हा टप्प्याचा चेंडू आहे, थोडासा पुढे होता, फक्त दिशा दिले. कव्हर पॉइंट मध्ये सिंगल कंप्लीट झाले आणि 13 धावा ऑन बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. 13 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. कोकुयो कॅमलिन कामगार ग्रुप आणि त्यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या महासंग्रामाला प्रारंभ झालाय. आणि मागचं जे कारण आहे की क्रिकेट फक्त एक माध्यम आहे तुम्हा मला एकत्र येण्यासाठी, आपल्या आचार विचाराचं देवाणघेवाण करत कशा पद्धतीने आपल्या ओळखीचं रूपांतर संघटितपणामध्ये होईल त्याकडे जास्त लक्ष देत कोकुयो कॅमलिन कामगार ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचं नियोजन केलं. पहिल्या वर्षी प्रतिसाद खूप चांगला मिळाला आणि 2 वर्ष झाले
तर या स्पर्धेची वाट प्रत्येक जण बघतायत, कारण आज आपण बघतायत पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचं एक भव्य मैदान आहे आणि तिथे हे व्यासपीठ खऱ्या अर्थाने संपूर्ण कामगार बंधूसाठी उपलब्ध करून दिले. कोकुयो कॅमलिन कामगार ग्रुपच्या माध्यमातून एक मोठी अचीवमेंट आहे. पुलटा चेंडू आहे, मिस टाइम झालाय, चेंडू हवेमध्ये आणि तिथे स्टॉप खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतायत. धावसंख्या 2 ने आकार घेताना आणि पोहोचते ती 15 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. योगेश पास्तल गावातील एक तेज तर्रार गोलंदाज म्हणून साजन घरतला आपण बघतोय आणि साजन घरत हे गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळत आहेत. एक चांगलं मॅनेजमेंट आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे येते. पुढील चेंडू साइडला बॅटला ड्रिल केलं होतं. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट नाहीये. अलॉंग विथ द कार्पेट चेंडू खेळला जातो. सिंगल कंप्लीट झाली आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 16 वरती. महत्वाचं आहे की ते धावा किती म्हणतायत, कारण प्रथम बॅटिंग करताना अबोव 30चं टार्गेट जरी राहिलं तरी मॅच चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकते. एक रनचा जो इफेक्ट होणार आहे या मॅच मध्ये किंवा सेकंड इनिंग मध्ये तो भरपूर मोठा असणार आहे. स्ट्राईकला बॅटर आपण बघतोय भाविक. पुढील चेंडू खूप चांगला शॉट बघायला मिळतोय. एक लॉफ्टेड ड्राईव्ह पिच केला गेला चेंडू आणि वेगाने एक्स्ट्रा कव्हरला डॉमिनेट करत चौकार इथे आलाय. धावसंख्या 4 ने फ्लाय झाली आहे आणि पुसते 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. खूप चांगली बॅटिंग आहे. खूप चांगल्या पद्धतीने आपण बघतायत की स्ट्राईक रोटेट केली जाते आणि ते महत्वाचं. मागच्या काही मॅचेस मध्ये आपण बघतोय की प्रथम फलंदाजी कॅमलिंग संघाने केली होती, परंतु इथे टॉस जिंकल्यानंतर सेमीफायनलच्या मॅच मध्ये त्यांनी आम्ही चेस करू असं म्हटलंय. पुढील चेंडू साजन ऑन साइडला गॅप शोधलाय. 1 बाउन्स इनटू द गॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या पोहोचले 24 ऑन स्कोर कार्ड. उत्कृष्ट बॅटिंग आहे. प्रामुख्याने मेरिट वरती खेळतात, जमेची बाजू आहे आणि क्रिकेट तुम्ही जेव्हा मेरिट मध्ये खेळाल, चांगल्या कॉन्सन्ट्रेटने खेळा, तेव्हा धावा तुमच्या बॅटमध्ये येत राहतात आणि तेच इथे बघायला मिळते. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळले जात आहेत. अगोदरचा जो शॉट खेळला गेला, पिच केला होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, इथे थोडासा स्लॉट मध्ये आला. ऑन साइडला प्रॉपर टायमिंग आणि ओव्हर मिड विकेट मध्ये जातोय सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या 24 आणि या षटकातील चेंडूने शेष आहेत 1 टू गो. 24 झालेले आहेत. एक चांगलं फाउंडेशन बिल्ड केलं आणि जेव्हा चांगलं फाउंडेशन तुम्ही बिल्ड करता, समोरच आपण बाजूचा परिसर जर बघितला तर इमारती आहेत, तसे धावांची इमारत इथे होऊ शकते चांगली. खराब चेंडू, थोडासा प्रेशर आहे, बीमर हाताळला गेलाय. नो +1. धावसंख्या पोहोचते ती 26 आणि चक्र अंपायर ने फिरवले गेले आपल्या ऑफिशियल्सना आणि सांगितले की तुम्हाला फ्री हिट आहे. आपण बघतायत क्रिकेटला आणखीन आकर्षण बनवण्यासाठी फ्री हिटचा चेंडू आणला गेला आणि तिथे फक्त फलंदाज हा नॉट रनआउटच्या रूपाने आउट होऊ शकतो. खोदून काढला चेंडूला, लॉंग ऑफला खेळाडू आहे परंतु फ्री हिट आहे. संतोष पाटील तिथवर पोहोचू शकलेले नाही आहेत. त्यावर तिसऱ्या धावेचा प्रयत्न बघायला मिळतोय आणि दुसरं षटक समाप्त झालेले. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 29. एक सॉन्ग ऐकूया आणि येऊया मॅच कडे. पाणी घेऊन जा प्लीज. स्कोर वरती 29. एक मोठ्या स्कोर कडे खऱ्या अर्थाने अग्रेसर होताना बॅटिंग टीम आपल्याला बघायला मिळते आणि एक सुंदर सॉन्ग. ज्या वेळेला आपण आपलं सत्व, राष्ट्राची धारणा, आपलं भावजीवन, आपला आत्मगौरव
आपली संस्कृती विसरून गेलो होतो, त्यावेळेला आपल्या संस्कृतीमध्ये छत्रपती शिवरायाने खऱ्या अर्थाने खूप मोठं काम बघायला मिळतंय. आपल्या संस्कृतीचं जतन, खऱ्या अर्थाने स्वराज्याचे निर्माण आणि खूप सुराज्य जे स्थापन केलं त्याला मानाचा मुजरा आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या भारताचं आराध्य दैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना करूया आपण वंदन आणि वळूया आपण अशा मॅचकडे. थोडंसं प्रेशर आहे आता फिल्डिंग टीमकडे. टॉस जिंकल्यानंतर जे क्षेत्ररक्षण घेतले तो चुकीचा निर्णय झाला की काय, परंतु आमचा योग्य निर्णय आहे हे सांगण्यासाठी आता संतोष पाटीलला कंजूसी गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू, गुड शॉट, सिंगल कंप्लीट होणार आहे. आपल्या फॉलो थ्रू मध्ये धावताय क्षेत्ररक्षक, धावसंख्या 30 वरती पोहोचले. एक स्टीप टार्गेट कडे पावलं अग्रेसर होताना बघायला मिळत आहेत या मैदानावरती. हे टार्गेट थोडंसं मोठं वाटतंय. संतोष पाटील जे डेथ ओव्हर मध्ये आलेले आहेत, इथून जर संतोष पाटील आणि इकॉनॉमी चांगली ठेवली तर डेथ ओव्हरचा एक स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून पुढे होऊ शकतो. संघाला एक चांगली ऊर्जा देण्याचं काम या काही चेंडूमध्ये बघायला मिळेल का. पुढील चेंडू, ओ बॅटला स्पर्श करतोय, लेग गलीला चेंडू ट्रॅव्हल झालाय, मिसफील्ड झालाय तिथे. कॅम्बलिंगच्या फिल्डिंगच्या माध्यमातून काही बरोबर होत नाहीये. धावसंख्या 4 ने पुढे जाते आणि पोहोचले ती म्हणजेच आपण बघतायत कुश आम्हाला सांगताय धावसंख्या पोहोचले 34 वरती. एक स्टीप टार्गेट आता ठेवलं जाईल. भरपूर मिसफील्ड झाले या मॅच मध्ये. क्रिकेट हा सांघिकतेचा खेळ आहे. गोलंदाजाला जर क्षेत्ररक्षकांची चांगली साथ मिळाली तर प्रतिस्पर्धी संघ जो असतो त्याच्यावरती जो रन्स वरती असतो तो आपण अंकुश ठेवू शकतो. त्यासाठी एक सांघिक काम हे भरपूर महत्वाचं असतं. पुढील चेंडू, संतोष पाटील मुहूर्त विकेट. ओ यावेळेला उडवलाय, मिस टाइम आणि चिन्मय तारे आहेत त्यांच्या हातूनही झेल सुटलाय. आणखीन 2 धावा. आता धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 36 वरती. 36 झालेले आहेत. थोडासा प्रेशर मध्ये संघ आहे आपल्याला बघायला मिळतोय. पुढील चेंडू, इनसाइड एज लागते इथे, लेग गलीला चेंडू फील्ड केला जाईल. आणखीन एक धावाची भर पडते आणि स्कोर कार्ड पोहोचलंय 37. या षटकातील चेंडूने शेष आहेत शेवटचा 1 to go. 37 झालेले आहेत. चेंडूवरती काय, हाही एक प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. शेवट गोड केला जाईल का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. बघूया पुढील चेंडू, उलट टप्प्याचा चेंडू आहे, मिस टाइम खेळला गेलाय. बॉल हवेमध्ये. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा अटेम आहे, गॅदर केलाय आणि ते 2 धावा. एक धाव कंप्लीट झाले. 38 झालेले आहेत. एकूण 40 टार्गेट समोर सेट केलं गेले आहे. थोडेसे खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय आणि त्यानंतर 39 एक मोठं टार्गेट कॅम्बलिंगच्या समोर ठेवलं गेलंय. तडकीचा आपण बघू शकतो कोकुयो कॅम्बलिन ग्रुप तर्फे आयोजित हे सामने आपल्याला बघायला मिळतात. कामगार चषक 2026 खूप सुंदर अशी ही स्पर्धा आतापर्यंत आपल्याला बघायला मिळते. कालच्या दिवसात जर पाहिले गेले तर खूप चांगले संघ जे आपण पाहिले होते आणि त्यानंतर देखील आजच्या दिवसात देखील खूप सुंदर अशा मॅचेस आपण पाहिल्या. दरम्यानच आपण पाहतो फर्स्ट इनिंग ते कंप्लीट झालाय. 38 आणि 39 टार्गेट समोर ठेवलंय. निर्णायक मॅच मध्ये जर आपण पाहिलं गेलं कॅम्बलिन संघ थोडीशी खराब फील्ड तिथे आपल्याला बघायला मिळाली आणि त्याच कारणास्तव इथपर्यंत पोहोचलाय तो आपण संघ बघू शकतो. जितम गरजचा खूप चांगला संघ जो बघतोय आपण आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर तिन्ही मॅच मध्ये एका बाजूने कीर्तेश गरत सामनावीर ठरलाय आणि पुढील संघ जर पाहायला गेला तर जितम गरत हा पुढील तिन्ही मॅच मध्ये सामनावीर ठरलाय. अशी ही आमने सामने जी टक्कर जी बघायला मिळते कीर्तेश गरत आणि जितम गरजची आतापर्यंत जर पाहिलं गेलं ओपनच्या मॅच मध्ये हे दोन्ही एकाच संघामध्ये खेळताना आपण पाहिला कीर्तेश गरत आणि जितम गरतला. परंतु यावेळी थोडंसं विरुद्ध खेळतात. कंपनीच्या मॅचेस आहेत, कामगार चषक आहेत. इथे मात्र थोडीशी सिच्युएशन वेगळी आहे.
कीर्तेश दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मात्र थोडंसं बॅटिंग लाईन चेंज आहे. आपण नेहमी साजनला पाहिलं कीर्तेश सोबत, परंतु इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मिस्टर चिन्मय आपण पाहतोय दाखल होताना. तर दोन्ही हार्ट हिटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. समीकरण जर पाहिलं गेलं तर 15 आणि 15 चेंडू मागे धावा बनवायचे आहेत. 39 नक्कीच इथे मात्र कीर्ती करत आपण पाहतोय एक टेनिस क्रिकेटचा नामवंत खेळाडू ज्याची ख्याती आपण पाहिलंय या टेनिस क्रिकेट विश्वात. अनेक मॅचेस अनेक टुर्नामेंट त्याने पाहिल्यात आणि अनेक खेळपट्टीचा अनुभव कीर्तीजवळ आहे. परंतु यावेळी जर पाहिलं गेलं तर सिच्युएशन थोडीशी वेगळी आहे. कारण आपण पाहिलं गेलं तर ओपन मध्ये अनेक खेळाडू आपल्या पाठी असतात. इथे मात्र थोडंसं प्रेशर असेल कीर्तेश्वर आणि त्याचबरोबर कीर्तीची साथ जर द्यावी लागेल ती चिन्मयला. कारण हम साथ साथ आहे असं जर सिच्युएशन आपण ठेवलं तर नक्कीच संघाला आपण पुढे नेऊ शकतील. बघूया इथे चिन्मय कशी साथ कीर्तेश सोबत देतोय. तर जाऊया मॅचच्या दिशेने. दोन्ही संघाला शुभेच्छा देतोय. मॅच होते ऑन गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जीतम. पहिला बॉल लोअर फुल टॉस चेंडू बिग हिटचा प्रयत्न इथे मात्र फटका फसलाय आणि एक धाव तिथे कंप्लीट होते. आणि आपण बघतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव तिथे मिळते. धावसंख्या 1 ने अकाउंट इथे ओपन झालेलं आपण पाहतोय. कॅमलिन संघाचं आयोजकात हा संघ जर पाहिला गेला तर या स्पर्धेचा आयोजक आपण पाहिलंय आणि इथे मात्र सेमी मध्ये येऊन पोहोचलाय. फायनल मध्ये जर पाहिलं तर पुढचा बॉल थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न जीतम गरत करतोय आणि यस चिन्मयने ते काम केलं तो सोडण्याचा, परंतु तटस्थ पंच अगदी खांबाप्रमाणे तिथे तटस्थ उभा राहिलाय आणि निर्धाव चेंडू आपण पाहिला. पुढचा बॉल थोडासा खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक धाव तिथे मिळते. एकच धाव्यांवर सॅटिस्फाय व्हायला लागेल आणि धावसंख्या जी एकीने ढकलली गेल्या 2 वर जाऊन पोहोचते. इथून पुढे शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि जीतम गरज आपण पाहतोय काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिला. मागे बॅटिंग करत असताना 2 षटकार आले कीर्तीच्या विरोधात. इथे बॅट वेगाने फिरवला क्षेत्ररक्षक आहे. 1 बॉस चेंडू डोकण्यावर निघून झाले. निशूच्या येतो चौकार कीर्तीच्या बॅट मधून. धावसंख्या 4 ने इथे वाढली गेली 6 वर जाऊन पोहोचते आणि इथून मात्र कीर्ती शिखरातला इथे मात्र जिम्मेदारी जी आहे ती मात्र निभावताना आपण पाहतोय आणि अजूनही काम संपलेलं नाही. या मैदानाच्या आतमध्ये अखेरच्या षटकापर्यंत उभं राहणं गरजेचं असेल आणि जर तसं झालं तर मी म्हणेल की कॅमलिन संघ नक्कीच फायनल मध्ये प्रवेश मिळवेल. परंतु कीर्तीची विकेट ही महत्वपूर्ण असेल आणि जितेम घरत काय म्हणेल या खेळाडू बद्दल या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये काय खेळलाय मित्रा तू सुपर. शेवटचा बॉल या लाईनचा चेंडू इथे मात्र यष्टीला मिस केलं आणि कीर्तेश नक्कीच म्हणेल की मी बचावलंय आणि षटक इथे कंप्लीट झालं. 1 षटकची सांगता इथे संपलेली आहे आणि 1 षटकानंतर संघाची धावसंख्या जर पाहिली गेली तर मात्र 6 आपण पाहतोय. नक्कीच 1 षटक इथे कंप्लीट झालं. धावसंख्या आपण 6 पाहतोय. इथून जर पुढे पाहिलं गेलं तर अजून 33 ची गरज आहे. नक्कीच सरासरी जर आपण पाहिली गेली तर 16.5 ची सरासरी आपण पाहतोय. म्हणजे तर जवळपास 16 ते 17च्या स्ट्राईक रेटने इथून मात्र धावा जमवायचे आहेत. 10 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्येची गरज जर पाहिली गेली तर 33 धावांची अजूनही गरज आहे आणि जीतम गरज बद्दल म्हणायला गेलं तर आज शब्द मात्र आपल्या जवळ कमी आहेत. कारण मी म्हणेल हा मित्र आज तू खेळलायस नुसते खेळला नाहीयेस तर सर्वांचं मन मात्र तू जिंकलायस. कारण काय खेळलास तू मित्रा. सुपर चांगली बॅटिंग राहिले, चांगली बॉलिंग राहिले, चांगलं क्षेत्ररक्षण तुझ्या माध्यमातून राहिलंय. याला म्हणतात सर्व गुण संपन्न खेळाडू जीतम गरज. पुढचा बॉल आपण बघतो स्ट्रायकिंग एंडवर चिन्मयला, त्याचबरोबर गोलंदाजी ट्रॅकवर दिनेशला आपण पाहतोय. पहिला बॉल बॅटची हलकीशी कडा स्ट्राईक इथून रोटेट होतोय. कीर्तेश गरत ऑन स्ट्राईक ला आपण पाहतोय आणि कीर्तेश जवळ जी क्षमता आहे चांगली फटकेबाजीची नक्कीच आपण पाहिलं. अनेक वर्षाचा अनुभव आहे. प्रेशर मधून अनेक मॅचेस काढलेत. या सिच्युएशन मधून अनेकदा तो गेलाय आणि तिथून पुढे त्याने मॅच जिंकवल्यात. इथे मात्र बघूया अनुभवाचा फायदा इथून मात्र कशा प्रकारे उचलेल. नाव तर मोठं आहे, इथून मात्र काम देखील मोठं करावं लागेल कीर्तेशला.
चेंडू जर पाहायला गेलं तर 4 आहेत अजूनही बाकी आहे षटकातून दिनेश गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. ओरपीचा चेंडू इथून पुलक्या चेंडूला लॉंग बॉल मध्ये हो 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 जीतम गरत आजच्या दिवसात इथे मात्र विकेट आणि विकेट जर म्हटली तर कीर्तेज गरजची आहे. एक मोठी विकेट आहे, बडी बसली जाल में फसाई आहे आणि इथून मात्र कीर्तेज बॅक टू द डग आउट. डीजे घरात जीतम घरात ओपनच्या टुर्नामेंट मध्ये एकाच संघात आपण पाहायला गेले तर त्यातील एक दुसरं नाव जर पाहायला गेलं तर अक्षय घरत या स्पर्धेत आपण पाहिलं नाही, परंतु अक्षय घरत एक खूपच उंचावर नाव पोचलेलं आहे. ज्याचा सहकारी मित्र आहे जीतमचा. मी म्हणेल की जसं आपल्या खांद्याला खांदा लावून चालणारा मित्र असतो ना, तसा जीतमचा जर मित्र असेल तर मी म्हणेल की अक्षय घरत. नक्कीच आपण नेहमीच त्यांना पाहतोय. तर जीतमची चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 7 धावा 1 विकेट. साजन आलाय, साजनजी क्या करेगे. हो साजनने फटकार असला इथे मात्र निर्धाव चेंडू दिनेश इथे मात्र काय चांगली कामगिरी. क्रिकेटची विकेट तिथे मिळवलाय आणि आतापर्यंत जर पाहायला गेलं जीतम या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये काही जबरदस्त खेळ केलाय ना तर जीतमने. मी म्हणेल की तिन्ही फॉर्मॅट मध्ये त्याची मान मात्र उंचावली गेली. पुढचा बॉल पुढे एकदा बॅट वेगाने फिरला स्क्वेअर लेग रिझम वन बॉल चेंडू तिथे क्षेत्ररक्षक उंच आपण बघू शकतो. जन्मेशला चूक करणार नाही, तिथे चांगला फील्ड केलाय चेंडूला. दरम्यान आदरणीय संजयजी पाटील साहेबांचं शुभागमन होते. श्रमिक सेना कामगार संघटना नेता आदरणीय संजयजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांना मी विनंती करतोय पण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. तर इथे आपण बघतायत पराभवाच्या छायेमध्ये कामलीन संघ आपल्याला बघायला मिळतोय. थोडस अडचणीमध्ये संघ सापडलाय. स्ट्राईकला पण फलंदाजाला बघतोय. साजन कुठेतरी टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण घेतलं आणि फलंदाजानं ज्या पद्धतीने टार्गेट त्यांच्यासमोर ठेवलंय आणि ते टार्गेट चेस करताना प्रमुख फलंदाज हे लवकर बाद झालेले आहेत. आपल्याला थोडासा पूल करण्याचा प्रयत्न आहे. मिड विकेट मध्ये आणखीन एक मोहरा गारद होतोय. थोडस प्रेशर असतो ज्यावेळेला तुम्ही चेस करत असता आणि प्रथम बॅटिंग करताना तुम्ही फ्री माइंड खेळत असता. एक मोठा डिफरन्स आपल्याला बघायला मिळतोय. नुकताच आपण बघतायत आदरणीय संजयजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. श्रमिक सेना कामगार संघटना बोईसर आणि शिवशक्ती सामाजिक संघटना बोईसर हे ग्राउंड उपलब्ध करून देण्यासाठी आणि सर्व कामगार बंधूंसाठी एक मोठं व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी उपलब्ध करून दिले. त्यांचे आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभारी आहोत. त्यांच्या समवेत आपण बघतायत आदरणीय अजयजी राणे साहेबांचं एक मोठं योगदान, आदरणीय उमेशजी जगताप साहेब यांचंही मोठं पाठबळ आहे या स्पर्धेसाठी आणि सातत्याने या स्पर्धेची जी व्याप्ती आहे किंवा खेळाडूंना कसं चांगलं खेळ खेळता येईल यासाठी खूप चांगलं पाठबळ ते देताना आपल्याला बघायला मिळत आहेत. सर्व मान्यवरांची मांदियाळी आमच्या मुख्य मंचावरती आपण बघतायत. कामगार चषक 2026 पर्व 3 मध्ये पुढील चेंडू थोडासा दिशाहीन आहे का. इट इज अ वाईड बॉल. आता धावसंख्या बघायला मिळते 9. म्हणजे इथून तुम्हाला 5 षटकार. एक जरी डॉट बॉल आला तर पराजयाकडे तुम्हाला वाटचाल करावी लागेल. 4च बॉल आहेत. हा एक चांगला चेंडू म्हणता येईल. डायरेक्ट इट इज ऑलवेज डेंजरस. फलंदाज बाद होत आहेत. आपण या ठिकाणी बघतोय न्यूमॅन थोडीशी घाई करा. चला
देवमान मैदानाच्या आतमध्ये संतोष पाटील जातील. खूप चांगली कामगिरी आपण बघतायत. थर्मॅक्स TSA जवळजवळ फायनल मध्ये क्वालिफाय झालेले तसं म्हणायला हरकत नाहीये. फक्त औपचारिकता शेष आहे. फक्त औपचारिकता शेष. प्रथमतः फलंदाजी आणि तदनंतर गोलंदाजीमध्ये एक अचूकता, अनुशासन, चांगलं डिसिप्लिन, चांगला रिदम, चांगली एक्युरेसी यांच्या जोरावरती हा संघ अंतिम मॅच कडे आपली वाटचाल करतोय. खूप चांगल्या पद्धतीने TSA संघानं काल आणि आज ज्या पद्धतीने आपली कन्सिस्टन्सी ठेवले, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग बॅटिंग खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. त्रिफलाची याही वेळेला फर्निचर होते डिस्ट्रॉय. आणखीन एक धक्का लागताना न्यूमॅन थोडस घाई करा. न्यूमॅन शेखर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दरम्यान अंतिम चेंडू असणार आहे. न्यूमॅन शेखर पुढील चेंडू थोडासा स्टेप आउट करून फुलटॉस खेळतात. लॉंग ऑफ मध्ये सेलबाद हार्ड लक. कॅम्बलिंग संघ अभिनंदन. TSA फायनल मध्ये क्वालिफाय झालेले आहेत. हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं या ठिकाणी अभिनंदन. तर नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं नुकतंच शुभागमन झालंय, आदरणीय ज्येष्ठ नेते मान्य श्री दीपक जी राऊत साहेब, राज्य संपर्क प्रमुख शिवसेना माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रीय अध्यक्ष हिंद केसरी श्रमिक सेना, आम्ही विनंती करतोय आपणास की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनोगत आणि थोडंसं मार्गदर्शन आम्हाला करावं. वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं पुण्यसमर मंचावर उपस्थित आपल्या बोईसरचे शिवशक्तीचे श्री संजय पाटीलजी, कॅम्बलिनचे अजित राणेजी आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, तसेच क्रिकेट रसिक, क्रिकेट स्पर्धक आणि हा विशेषतः कामगार चषक आहे, कॅम्बलिनतर्फे आयोजित केलेला आहे. तर सर्व उपस्थित कामगारांना मी प्रथमतः या स्पर्धेसाठी अभिनंदन करतोय. मला या ग्राउंडवर यावर